चक्रं भवतो पदं मनोपुबंगमाधम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे पसन्नेन हसति वा करोति वा ततो न सुखमन्वेति छायावानपायिनी नहि वैरेण वैराणि समन्ति कुदाचनम् अवैरेण च सम्मन्ति एष धम्मो सनातनो सब पाप सकरणं कुशल उपसंपदा सचित परियोदपनं एतं बुद्धानुशासनं मना साधु साधु साधु. अखिल विश्वाला शांततेचा मानवतेचा संदेश देणारे महान कारुणिक विश्ववंदनीय बोधिसत्व सर्वप्रथम महान कारुणिक तथागत भगवान बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून आज अखिल भारतीय राष्ट्रीय महिला बौद्ध धम्म परिषद सुजायतपूर तालुका देगलूर जिल्हा नांदेड येथे संपन्न होत्या या धम्म परिषदेसाठी मंचावर उपस्थित अमरावतीचे बनतेचं काय ना नाही आले ते त्यांचं काय ना ते उपस्थित आहेत. घोगवाड वरून ते उपस्थित आहेत. भिक्खू सुयश, भिक्खू श्रद्धानंद, भिक्खू सुबोधी, भिक्खू शांतीदूत, भिक्खू संघसेन, बनते संघशील, शाक्यसिंह, शिलानंद, संघपुत्र, सर्व श्रामणेर भिक्खू संघ या धम्म परिषदेच्या संयोजिका अहिल्याबाई जळसिंग कांबळे, अध्यक्ष महिला मंडळ सुजायतपूर तालुका देगलूर जिल्हा नांदेड आणि आयोजिका यशोमती ॲडव्होकेट सावित्रीबाई शेवाळकर ज्या सामनेरी सुद्धा झाल्या होत्या. या ठिकाणावर कार्यक्रमाचे अध्यक्ष छायाताई बोरकर गोंदिया, उद्घाटक प्रियाताई खाडे, RPIA जिल्हा अध्यक्ष चंद्रपूर, कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष प्रणिता गौतम कांबळे, प्रमुख वक्त्या ॲडव्होकेट विजयमाला मनवर नांदेड, प्रमुख अतिथी अनिता रमेशराव सोनकांबळे शिवडी, प्रमुख अतिथी यशोमती उषानंद नारंगर पनवेल मुंबई, विशेष उपस्थिती सुनंदा रामराव वाघमारे नांदेड, विशेष उपस्थितीत विमल अरुणा गायकवाड व रेणुका पंडित वाघमारे खानापूर, प्रमुख अतिथी बरेचशा महिला आपल्या आहेत, मंदाकिनी गच्चे, सुजाता पोहरे,
रुपाली वागरे, ज्योती परांजपे, उर्मिला मलगिरवार, डॉक्टर सुनीता वनांजे, शैलजा लोणे, नीतूताई हिंगोले, डॉक्टर पूजा सचिन गायकवाड, ॲडव्होकेट दीक्षाताई जमधाडे, शांताबाई येवतीकर, सुरेखा मुकुंद ढवळे, मंजुषा मुकुंद पाटील, चंद्रकला गोपीचंद लेदे, वैशाली जळवाजे सोनकांबळे, रेखा भानुदास शिंगोले, रत्नमाला दामोदर सरकटे, सत्यभामा भीमराव दिपके, सुरेखा भीमराव माळगे, रेणुका बालाजी शेनगार शेपनगार, प्रेमला अशोक कापसे, डॉक्टर प्रियंका रवींद्र जाधव, कुमारी सोनाली लक्ष्मणी वितवार, शीला सुरेश नरवटे, वैशाली शांतेश्वर भालेकर, नागमणी माधव कांबळे, महाराष्ट्र पोलीस सुजाईतपूर आणि महाराष्ट्र बौद्ध महिला जागृती अभियान समूह संघटना, वाशिका सुरेखा मुकुंद ढवळे, सूत्रसंचालन कुमारी अनिशा दोडके, तसेच भारतीय बौद्ध महासभेचे सरचिटणीस प्राध्यापक भीमराव इतके या ठिकाणावर भवरे सरही उपस्थित आहेत. संविधानाचे प्रचार प्रसारक आहेत नांदेडवरून. कुऱ्हाडे बाबा एक ज्येष्ठ उपासक आणि थायलंड, श्रीलंका आदी बौद्ध राष्ट्रांचा दौराही त्यांनी केलेला आहे. आपल्याच भागात असतात. कुऱ्हाडे बाबाही उपस्थित आहेत. कांबळे बाबा इथं उपस्थित आहेत, ज्येष्ठ उपासक दोन्ही कांबळे बाबा. आणि बरीच मंडळी इथं आपण वेगवेगळ्या भागातून आपले उपासक मंडळी उपस्थित आहेत. श्रद्धावान उपासक उपासिकांनो, खर तर आपण पाहतोय बुद्धाच्या काळापासून महिलांचा सन्मान हा बौद्ध धर्मामध्ये अतिशय प्रामुख्याने राहिलेला आहे. कारण भगवान बुद्धाने महिलांना पुरुषांपेक्षा सुद्धा श्रेष्ठ स्थान दिलेलं आहे. आणि महिलांनी एकत्रित येणं, महिलांनी एकत्रित येऊन संघटितपणानं काम करणं हे अतिशय महत्वाचं आहे. आणि महिलांना एक वाव मिळाला पाहिजे, महिलांना हे बोलकं केलं पाहिजे. हा ॲडव्होकेट सावित्रीबाई शेवाळकर यांचा मागील 3 वर्षापासून हे प्रयत्न आहे. त्या स्वतः श्रामणेरी झाल्या होत्या. आपल्या श्रामणेर प्रशिक्षण केंद्र कुरगाव मध्ये तिथे एक बॅनर लावले, त्या महिलांचा फोटो आहे, त्याच्यामध्ये त्यांचा एक फोटो आहे महिलांचे. एकदा शेवाळकर आई, अहिल्याई कांबळे आणि त्यांच्या सर्व टीमसाठी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं एकदा स्वागत करायचं. एकदा राजा प्रसेनजित भगवान बुद्धाकडे जैतवनामध्ये गेला आणि राजा प्रसेनजिताची एवढी भगवान बुद्धावर श्रद्धा होती, ते कधी कधी भगवान बुद्धाला वंदन करायचा आणि वंदन केल्याच्या नंतर भगवान बुद्धाच्या पायाचं चुंबन सुद्धा घ्यायचं. म्हणजे एवढी त्याची श्रद्धा होती. तर भगवान त्याला म्हणायचे की अरे राजा, या नश्वर कायेमध्ये काय पडलं या देहामध्ये. म्हणजे त्या राजा प्रसेनजिताची एवढी श्रद्धा बुद्धावर होती. आणि एकदा असाच तो बुद्धाकडे गेला, प्रणाम केला, एका बाजूला बसला, भगवंतासोबत चर्चा करत होता तो. तर तेवढ्यामध्ये एक दूत आला आणि तो दूत आल्याच्या नंतर त्याने राजा प्रसेनजीच्या कानामध्ये
एक गोष्ट सांगितली आणि ते समाचार राजाच्या कानामध्ये जेव्हा त्यांनी सांगितला तेव्हा राजा प्रसेनजीत अतिशय प्रसन्न होता. पण प्रसन्न बसलेला राजा एकदम त्याच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता नष्ट झाली आणि एकदम चेहरा त्याचा उतरला, दुःखी झाला. आणि मग भगवंताने पाहिला तर राजा प्रसन्न असलेला त्याचा चेहरा निराश झालेला दिसला. भगवंत म्हणतात ते दूध सांगून निघून गेला. तर तेव्हा भगवंताने विचारलं की म्हणाले, अरे राजा, तुझ्या चेहऱ्यावर निराशा दिसत आहे, याचं नेमकं कारण काय आहे, काय झालं? तर तेव्हा राजा प्रसेनजीत भगवंताला म्हणतो की काय करू भगवान, म्हणे आता जो दूत आला त्यांनी माझ्या कानात एक समाचार सांगितला की अगोदर मला 2 मुली आहेत आणि आता तिसरी मुलगी झाली म्हणे, आणि ती मुलगी झाल्यामुळे मी निराश आहे. मला अपेक्षा होती मुलगा झाला पाहिजे होता, परंतु तिसरी मुलगी झाली. आणि ही गोष्ट ऐकल्यामुळे माझ्या मनामध्ये थोडीशी निराशा निर्माण झाली. तर तेव्हा राजा प्रसेनजीत याला भगवान बुद्ध म्हणतायत की अरे राजा, तुझ्या मनामध्ये अजिबात निराशा येऊ देऊ नको. तुझ्या मनामध्ये तू निराशा येऊ देऊ नको, तू खिन्न होऊ नको, उदास होऊ नको. अरे राजा, मुलापेक्षा मुलगी कधीही श्रेष्ठ असते. काय म्हणाले भगवान? ते स्वतः भगवान बुद्धाच्या वाणीतून निघालेले हे उद्गार आहेत. ते म्हणतात की अरे राजा, मुलापेक्षा मुलगी कधी श्रेष्ठ असते, ती दोन्ही घरचा दिवा तेवत ठेवत असते. मुलगी ही त्रिविध भूमिका बजावत असते, वेगवेगळ्या भूमिका बजावत असते. ती आईची भूमिका बजावत असते, ती बहिणीची भूमिका बजावत असते, ती पत्नीची भूमिका बजावत असते, आणि ती घराला घर पण आणणारी स्त्री ती मुलगी असते. आणि त्यामुळे राजा, स्त्रीला कधीही कमजोर नको समजू किंवा स्त्रीच्या प्रती म्हणजे मुलीच्या प्रती असा खिन्न आणि निराश उदास होऊ नको. तेव्हा राजा प्रसेनजीतला खूप आनंद झाला. भगवंताने त्या काळामध्ये महिलांची प्रशंसा केली, स्तुती केलेली आहे. आणि बुद्ध म्हणतात की मुलापेक्षा मुलगी कधीही श्रेष्ठ असते. उपासक उपासिकांनो, बुद्धाच्या काळापासून पाहिलं, बुद्धाच्या नंतरच्याही काळात जर आपण पाहिलं तर जेवढे पुरुष अरहंत झाले, भिक्षू झाले असतील, भिक्षू होऊन अरहंत झाले, तशा भिक्षुनी सुद्धा बुद्धाच्या काळामध्ये ग्रहत्याग करून भिक्षुनी झाल्या आणि त्यांनी सुद्धा शीलाचं पालन करून अरहंत झाल्या, दुःखातून मुक्त झाल्या. मग ती पटाचारा असेल, ती किसा गौतमी असेल, उत्पल वर्णा असेल, यशोधरा असेल, महाप्रजापती गौतमी असेल, आणि एवढंच नाही तर त्यांच्यासोबत 500 स्त्रिया त्यांनी सुद्धा ग्रहत्याग केला आणि त्याही भिक्षुनी झाल्या. बुद्धाच्या काळामध्ये स्त्रियांचं सुद्धा फार महत्वाचं योगदान राहिलेलं आहे धम्म प्रचार प्रसारामध्ये. आपण जर महाउपासिका विशाखेचा जर इतिहास बघितला तर महाउपासिका विशाखा जे आज जे काही तुम्ही अष्टपरिष्कार बनवून काही वस्तू दान दिल्या, म्हणजे काही या अष्टवस्तू आहेत. जेव्हा अष्टपरिष्कार होतो पूर्ण, त्याला चिवर, भिक्षापात्र, पूर्वी सुई दोरा द्यायचे, म्हणजे कारण एवढ्या सुख सुविधाही त्या काळामध्ये काही उपलब्ध नसत. आज आधुनिक काळानुसार वेगवेगळ्या गोष्टी म्हणजे निर्माण झाल्या. तर अष्टपरिष्कारामध्ये चिवर आहे, भिक्षापात्र आहे, औषध पाणी येत आहे, सुई धागा, पाणी गाळण्याचा कपडा, भिक्षुना मुंडन करण्यासाठी वस्त्रा. आता वस्त्रा वापरायची गरज नाही, ते वेगवेगळे आता निघले हे ना, जिलट वगैरे काय
कालांतराने थोडाफार बदल होत असतो, परंतु तत्व बदलत नाहीत. माणसं जरी बदलले तरी तत्व बदलत नाहीत, तत्व तेच राहतात है ना. अनेक भिक्षू निर्माण झाले, बुद्धाच्या काळात भिक्षुणी निर्माण झाल्या. त्यांनी आपल्या आपल्या परीनं या देशात, या विश्वामध्ये आपल्या त्यागातून लोकांना धम्म शिकवला. त्यात जे करायचं, जेवढा करायचं तेवढा केला. असंख्य दुःखातून मुक्तही झाले, भिक्षू असतील, भिक्षुणी असतील. त्यांनी आपलं आपलं योगदान दिलं आणि त्यामुळे त्यांच्या त्यागातला धम्म हे आज आपल्यापर्यंत पोहोचला. त्यांनी काम केलं म्हणून आपल्यापर्यंत धम्म आपल्यापर्यंत आलेला आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये धम्माचं नुकसान सुद्धा झालं, परंतु परत बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे धम्म उभारी घेत आहे. 14 ऑक्टोबर 1956 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मदीक्षेचा सोहळा आयोजित केला नागपूरमध्ये. आणि तेव्हापासून आजपर्यंत पाहतोय की आपल्या धम्माची प्रगती होत असताना आपल्याला पाहायला मिळते. आज आमच्या महिला मोठ्या संख्येनं कामाला लागल्या. आणि एवढंच नाही तर आपल्या महिलांची प्रगती म्हणजे अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. आपल्या वकील महिला आहेत, इंजिनियर आहेत, डॉक्टर आहेत, IAS कलेक्टर महिला झाल्या, SP महिला आहेत, DYSP आहेत, तहसीलदार आहेत. म्हणजे आपल्याच महिला नसून वेगवेगळ्या जाती धर्माच्या सुद्धा महिला आहेत. म्हणजे भारतीय संविधानामध्ये सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांसाठी सुद्धा ज्या सुविधा त्यांना निर्माण करायच्या होत्या त्या निर्माण करून ठेवल्या. पुरुषांबरोबरच जर पुरुषांना वकील होता येत असेल तर महिलांना वकील होता येते. जेज होता येत असेल पुरुषांना तर जेज महिलाही आपल्या आहेत. कलेक्टर होता येत असेल पुरुषांना तर महिलाही कलेक्टर आहेत. SP होता येत असेल तर महिला SP आहेत. म्हणजे जे भगवान बुद्धाने 2500 वर्षापूर्वी महिलांचा सन्मान केला ते आज वर्तमानात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा भारतीय संविधानाच्या माध्यमातून आपल्या महिलांचा सन्मान केला. आणि आज पाहतोय की म्हणजे आपण सगळ्यांना माहित आहे. बसून घ्या. 79 गाडी चाबी हरपली आपल्या पल्सरची. एक गाडीची चाबी हरवली 79 काहीतरी. ती हा चाबी भेटली तिकडे. तर ही जी प्रगती आपल्याला पाहायला मिळते, बाबासाहेबांनी सुद्धा आपल्या महिलांचा सन्मान केला या देशातल्या. आणि मला एक अजून आनंद वाटला की हे जे तुम्ही काम सुरू केलेलं आहे, सगळ्या महिलांना वेगवेगळ्या भागातून दुरून दुरून महिला मंडळ इथे येते. हे अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. मी येत असताना पाहिलं एक आमची मुस्लिम भगिनी, त्यांनी सुद्धा म्हणजे 100 रुपये दान दिलं आणि त्यांनी सुद्धा वंदन केलं. म्हणजे हे किती स्तुत्य असलेला उपक्रम आहे याची आपल्याला परिचिती येते. भगवान बुद्धाच्या धर्मामध्ये मंगल मैत्रीला, मंगल भावनेला, मैत्री भावनेला अतिशय महत्वाचं स्थान आहे. इथं जातीपातीला थारा नाही, इथं माणुसकीला महत्व दिलेलं आहे भगवान बुद्धाने. बुद्धाचा धम्म हा स्वर्गाची भाषा शिकवत नाही किंवा नरकाची भाषा शिकवत नाही, तर भगवान बुद्धाचा धम्म हा केवळ माणूस आणि त्याच्या मनाला महत्व देतो. कारण जेवढ्या सुखादुःखाच्या गोष्टी घडणाऱ्या आहेत तेवढ्या या 3.5 हाताच्या कायेमध्ये आहेत. जेवढे आपले विचार जे चांगले असतील, वाईट असतील, ते आपल्या मनात उत्पन्न होतात, मनातून नष्ट होत असतात. म्हणून बुद्धाचा धम्म हा माणसासाठी आहे. या धम्माला आपण नीट समजून घेण्याचा प्रयत्न केला. ज्या ज्या महिलांनी या देशामध्ये धम्मासाठी योगदान दिलेलं आहे त्या महिलांचा इतिहास पुढे आला पाहिजे. या धम्म परिषदेच्या माध्यमातून आपल्या महिलांना वाव भेटला पाहिजे.
विशाखेच्या बाबतीमध्ये मी बोलत होतो की महा उपासिका विशाखा एक जगातलं आदर्श उदाहरण आहे. सगळ्या बौद्ध राष्ट्रामधले लोक महा उपासिका विशाखेला ओळखतात. थायलंड असेल, जपान असेल, चीन असेल, श्रीलंका असेल, जेवढे बौद्ध राष्ट्र आहेत त्या बौद्ध राष्ट्रामध्ये भारतामध्ये ज्या महाउपासिकेचा जन्म झाला त्या महाउपासिकेला सगळ्या जगातले लोक ओळखतात. तर महाउपासिका विशाख्याचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे राहिलेलं आहे की महाउपासिका वयाच्या 7व्या वर्षी, तिचं वय 7 वर्ष होतं आणि तिचं जे माहेर आहे, विशाखेचं माहेर कोणतं होतं कुणाला माहित आहे? हात वर करा बरं, कुणाला माहित आहे विशाखेचं माहेर कोणतं होतं? कुणाला माहित नाही? विशाखेचं माहेर सांगा कोणीतरी. त्या गोष्टी आपल्या डोळ्यासमोर हा इतिहास या परिषदेच्या माध्यमातून येईल. विशाखेचं माहेर हे साकेत नगरी होतं. कोणतं? साकेत नगरी. बुद्धाच्या काळामध्ये त्या नगरीचं नाव साकेत होतं आणि आज वर्तमानामध्ये त्या साकेत नगरीचं नाव काय आहे? अयोध्या. आजची अयोध्या म्हणजे महाउपासिका विशाखेचं माहेर होतं आणि त्या काळी त्या अयोध्येचं नाव होतं साकेत नगरी. वयाच्या 7व्या वर्षी तिच्या आजोबाच्या करंगळीला धरून महाउपासिका विशाखा म्हणजे जेव्हा लहान असताना जेव्हा भगवान बुद्ध त्या साकेत नगरीमध्ये धम्माचा उपदेश करण्यासाठी गेले होते भिक्षू संघासहित, तर तेव्हा ही 7 वर्षाची विशाखा सुद्धा आपल्या आजोबा सोबत तिथं गेली आणि गेल्याच्या नंतर आजोबांनी जेव्हा 3 वेळेस प्रणाम केला, विशाखेला सांगायची गरज पडली नाही. आमच्या लेकरं धिंगाणा करू लागले, त्यांना म्हणावं लागतं त्याला घेऊन बसा, त्याला शांत करा, पण त्या विशाखाला सांगण्याची गरज पडली नाही. बरोबर गुडघ्यावर बसली ती, बरोबर दोन्ही हात असे जोडले तिनं आणि शांत चित्त ठेवून भगवान बुद्धाला तिनं 3 वेळेस प्रणाम केला. भगवंताने तिला आशीर्वाद दिला वयाच्या 7व्या वर्षी. आणि ती काही अशी गरीब घरामध्ये जन्मलेली नव्हती. ती एवढ्या श्रीमंत घरामध्ये जन्मलेली होती की जेव्हा तिचं लग्न झालं आणि तिचं सासर कोणतं होतं माहित आहे? सासर कोणतं होतं? सासर श्रावस्ती नगरी. विशाखेचं जे सासर आहे ते श्रावस्ती होती. पुण्यवर्धन नावाच्या एका श्रीमंत घराण्यामध्ये पुण्यवर्धन नावाच्या मुलाशी तिचा विवाह झाला होता. आणि विशाखा ही एवढी सुंदर होती, तिचं वर्णन जेव्हा आपण पाहतो इतिहासामध्ये तर विशाखा दिसायला अतिशय सुंदर होती. तिचे जे दात होते एका पंक्तीमध्ये एकदम पांढरे शुभ्र आणि आपले दात कोणते मोठे छोटे राहत, तिचे एक सारखे दात मोत्यासारखे होते असं वर्णन केलं इतिहासामध्ये. 40 दात होते तिला, आपल्याला 32 राहतात. एका पंक्तीमध्ये एकदम मोत्यासारखे असे पांढरे शुभ्र विशाखाचे दात होते. तिचे जे केस होते एकदम लांब लांब तिचे केस होते. तिच्या गुडघ्याच्या खालीपर्यंत तिचे केस यायचे आणि एकदम काळेभोर तिचे केस, जसा मोराचा पिसारा असतो असा सरळ जाऊन असा पाठीमागे वाकलेला असतो, तसं मोराच्या पिसाऱ्यासारखे तिचे केस होते, एकदम काळेभोर.
आणि महाउपासिका विशाखा, तिला 10 मुलं आणि 10 मुली होत्या. किती होत्या? 10 मुलं 10 मुली. तिला नातवंड किती असतील आता विचार. आणि महाउपासिका विशाखा किती वर्ष जगली माहित आहे तुम्हाला? 120 वर्ष जगली. किती वर्ष? 120 वर्ष महाउपासिका विशाखा जगली. कशामुळे जगली असेल ती 120 वर्ष? ती दर महिन्यामध्ये 4 उपवास पालन करायची आणि एक पौर्णिमेचा उपवास. महिन्यातले 5 दिवस ती अष्टशील उपवास धारण करायची. जे माणसं शीलवान असतात, शीलाचं पालन करतात, त्या माणसांना दीर्घ आयुष्य लाभत असतं. महाउपासिका विशाखा 120 वर्षाची होती. इतिहास अजून सांगते की तरी सुद्धा ती म्हातारी दिसत नव्हती. म्हणजे हे धर्माचं बल तिच्याकडे होतं. आणि या महाउपासिका विशाखाने जेव्हा भगवान श्रावस्ती नगरीमध्ये जैतवनात राहत होते, तिने एक संकल्प केला होता. आणि तो संकल्प कशातून निर्माण झाला? तर तो संकल्प निर्माण झाला की असाच एक अष्टशील उपवासाचा दिवस होता. आणि महाउपासिका विशाखा ती एकटीच अष्टशील उपवासाचं पालन करत नव्हती, तर तिनं 500 महिलांना तयार केलं होतं. एकटीच पालन करायचे नाही, 500 उपासिकांना तिनं तयार केलं, महिलांना तयार केलं. काही पूर्वी महिला सुद्धा मद्यपान करायच्या. आता काय करतात बाहेर देशात, आपल्याकडे नाही करत है ना. तर त्या सगळ्या उपासिकांना, महिलांना एकत्रित केलं आणि त्यांच्याकडून सुद्धा त्यांना विहारात न्यायची. तिथं भिक्षूकडून किंवा भगवान बुद्धांचं प्रवचन ऐकायची. आणि ती सगळ्यांकडून, म्हणजे त्या 500 महिलांकडून तिनं अष्टशील उपवास त्यांच्याकडून सुद्धा करून घ्यायची. सगळ्याच्या सगळ्या महिला अष्टशील उपवास धारण करायच्या. आणि एक दिवस असाच उपवासाचा दिवस असताना, अष्टशील उपवास, कारण त्या दिवशी कुठल्याही सुगंधित उठण्याचा लेप लावता येत नाही, अंगावर सोनं नाणं धारण करता येत नाही, पांढऱ्या वस्त्रामध्ये राहावं लागतंय, एक टायमाचं भोजन घ्यावं लागतंय, ब्रह्मचर्याचं पालन करावं लागतंय, नाच गाणे पाहायचे नसतात. म्हणजे अष्टशील उपवासामध्ये 5 शील आणि हे दुसरे 3 शील त्याच्यामध्ये येतात. तर महाउपासिका विशाखाने अष्टशील उपवासाच्या दिवशी तिच्या आठवणीमध्ये न राहिल्यामुळे तिनं अंगावर सोनं नाणं अलंकार धारण करून ती विहारात आली. तिच्या लक्षात, विहाराच्या जवळ विहारात गेलं की लक्षात आलं, अरे आज तर अष्टशील उपवासाचा दिवस होता आणि मी तर अंगावर एवढं सोनं नाणं धारण करून आले. तेव्हा तिला थोडा पश्चाताप झाला. तिनं लगेच एक आपल्या, त्याला काय ओढणीसारखा कपडा वगैरे, त्या कपड्यामध्ये ते सगळं आपलं सोनं नाणं एक गाठोडं असं बांधलं आणि बाजूला ठेवून टाकलं. आणि ठेवलं आणि तिनं अष्टशील उपवास धारण केलं भंतेजीकडून. आणि धारण केल्याच्या नंतर घटना अशी झाली, पूर्ण दिवस प्रवचन वगैरे ऐकलं, सगळ्या गोष्टी झाल्या. दिवसभर अष्टशील उपवास धारण करून जेव्हा ती परतली, तर ते सोन्याचं गाठोडं विहारातच विसरून राहिलं, ते अलंकाराच्या अंगावर. आणि मग जेव्हा घरी आल्याच्या नंतर लक्षात आलं की अरे आपण सोन्याचं गाठोडा अलंकाराचं आपल्या अंगावरचं तिथंच विसरून आलो. तर तेव्हा आपल्या दासीला तिनं पाठवलं, म्हणाले की तिथं अलंकाराचं जे गाठोड तिथं राहिलेलं आहे ते घेऊन ये म्हणे. पण एक आठ आहे, एक गोष्ट ध्यानात घे म्हणे तू, की ते जर एखाद्या भंतेजींनी जर उचलून ठेवलं असेल तर तू नको घेऊ. भंतेजींचा हात लागला असेल, तू नको घेऊ म्हणे. ती काय करायचं ते मी पाहिल म्हणे. ही जशी परत आली आपली दासी,
पाहायला ते गाठोडं, तर आनंद बनतेनं ते उचलून ठेवलं होतं सुरक्षित. चौकशी केली तर मग तिला कळलं की आनंद बनतेनं ते उचलून ठेवलंय. आनंद बनते देतो, तिनं नाही घेतलं. ती परत आली आणि सांगितलं विशाखाला, मालकीनबाई म्हणे ते असं असं आनंद बनते जिने ते उचलून ठेवलंय, तिथं सुरक्षित आहे म्हणे, काय गेलं नाही. तर तेव्हा स्वतः महाउपासिका विशाखा तिथं आली आणि आल्याच्या नंतर ते पूर्ण सोन्याचं गाठोडं ते घेऊन ते आनंद बनतेला दान देत होते, भिक्खू संघाला दान देत होते. भंतेजीचा हात लागला ना म्हणे आता भंतेजीला दान द्यायचं म्हणे. पण भगवंताने काही 10 शिलामध्ये एक शील दिलं, जात रूप रजत पटी गहना, सोनं चांदी याचा स्वीकार करणार नाही. त्याच्यामुळे आनंद बनते म्हणले आम्हाला तो अधिकार नाही तुमचं सोनं चांदी स्वीकारण्याचा. मग काय करायचं, आता भिक्षू तर काही सोनं चांदी स्वीकारत नाहीत, मग काय करायचं. तर तिनं ते जेवढं सोनं नाणं होतं ते त्या श्रावस्ती नगरीमध्ये म्हणे याचा जेवढा पैसा येईल ते सगळा पैसा आलेला आपण विहार बांधून द्यायचं. आणि मग ती सोनाराकडे जेव्हा जात होती त्या श्रावस्ती नगरीत एकही सोनार एवढा श्रीमंत नव्हता की तेवढं सोनं विकत घेईल. ते सोनं 9 कोटीचं होतं त्या काळामध्ये तिच्या अंगावर. आणि मग सोनार सुद्धा भेटत नव्हतं, सोनारही भेटत नव्हता. आणि मग तिनं ते स्वतःकडे ठेवलं, त्याचं वजन केलं, कितीचं झालं, किती रुपयाचं झालं, तर 9 कोटी रुपयाचं ते सोनं झालं. स्वतःकडे सोनं ठेवलं, दुसरे 9 कोटी रुपये तिनं आपल्या जवळचे खर्च केले. सुंदर पुब्बाराम नावाचं विहार बांधलं, भव्य दिव्य कार्यक्रमाचं आयोजन केलं, बुद्धाला भिक्खू संघाला आमंत्रित केलं आणि त्या बुद्धाला भिक्खू संघाला दान करून टाकलं. धम्मदेशना ऐकली. तर ही महाउपासिका विशाखा ही स्वतः शिलवान होती, स्वतः दानी होती. त्या काळामध्ये आपल्या घरी जेवढे भिक्षू येतील त्या सगळ्या भिक्षूला 100 होत की 1000 होत की 500 भंतेजी होत, त्या सगळ्यांना आपल्या घरी रोज भोजनाची व्यवस्था करायची. 5 जरी आले तर जेवण द्यायची. आणि त्याच महाउपासिका विशाखानं हे जे अष्ट परिष्कार आहे ना, की भगवंताला वर मागून घेतला तिने की भगवान, कारण तिने एकदा पाहिलं की पावसामध्ये भगवंताने 3 चिवर वापरण्याचा अधिकार, 3 म्हणजे एक चिवर, आंतरवस्त्र आणि बन्यान. ते एकदा भिक्षू पावसाळ्याचे दिवस असताना ते म्हणजे पावसामध्ये तसंच चिवर भिजलेले असल्यामुळे ते म्हणजे ते चिवर वाळवण्यासाठी त्याने ते काढून ठेवले. तर ती नग्न अवस्था एका दासीनं पाहिली, कारण भोजनाचं आमंत्रण द्यायला गेली होती. तर तेव्हा तिला ते बरं वाटलं नाही आणि भगवंताला सांगितलं की भगवान माझी एक इच्छा आहे म्हणे की मला म्हणजे तुमच्याकडून काही वर पाहिजे, 8 वर पाहिजे. त्यामध्ये भगवंत म्हणाले की कोणते पाहिजेत विशाखा. तर ती म्हणली की आजीवनभर मी भिक्षूंना वर पुरवेल, की एक मला म्हणजे वर द्यावा तुम्ही, की मी भिक्षूंना परवानगी द्यावी मला तुम्ही, की मी आजीवनभरासाठी भिक्षूंना चिवरदान पुरवे. ही चिवरदान देण्याची परंपरा ही महाउपासिका विशाखापासून सुरुवात झालेली आहे. आजीवनभर म्हणे मी भिक्षूंना औषध पाणी पुरवावं. ते महाउपासिकानं ती एक भगवंताकडून समजा त्याला वर म्हणा किंवा इच्छा व्यक्त केली की मी जीवनभर पर्यंत भिक्षूंना मी औषध पाणी पुरवावं, आजीवनभरासाठी मी त्यांना भोजन दान द्यावं, त्यांच्या आजारपणामध्ये त्यांना ज्या काही गोष्टी खाण्यापिण्याच्या डॉक्टरांनी सांगितलेल्या, वैद्यांनी सांगितलेल्या त्या मी त्यांना पुरवाव्यात. असं महाउपासिकाने 8 गोष्टी भगवंताकडून मान्य करून घेतल्या. भगवंताने उपासिकांना सांगितलं की ठीक आहे म्हटले विशाखा, परंतु तुला याचा लाभ काय होणार आहे. तर तेव्हा ती म्हणत होती की भगवान, जेव्हा एखादा अमुक भिक्षू एखाद्या वेळेस वृद्धापकाळामध्ये जरी त्याचं निधन जरी झालं, निर्वाण जरी झालं आणि त्यांनी महान त्यागातून धम्म अंगीकारला असेल किंवा आनंद झाला असेल, दुःखातून मुक्त झाला असेल आणि मला जरी ही वार्ता जरी कळाली तर मला ती आनंदच होईल की मी त्यांच्यासाठी त्यांच्या आजारपणामध्ये म्हणा
किंवा कधीतरी ते माझ्याकडे आले असतील, मी त्यांना चिवर तरी दिला असेल, किंवा मी त्यांना भोजन तरी दिलं असेल, किंवा मी त्यांना औषध पाणी तरी दिला असेल, तर भगवान म्हणजे त्या गोष्टीनं सुद्धा मला आनंदच वाटणार आहे. म्हणजे ही गोष्ट माझ्या निर्वाणासाठी मला लाभदायक ठरेल. म्हणजे बाकी तिचा दुसरा स्वार्थ कोणता नव्हता. मला धन मिळावं, मला काहीतरी संततीचं सुख मिळावं, या त्या गोष्टीच्या भानगडीत नव्हती. की तिला निर्वाणिक सुखाकडे जायचं होतं तिला. तर भगवंताकडून म्हणजे महाउपासिका विशाखानं त्या गोष्टी मान्य करून घेतल्या. आणि ही परंपरा आजही पाहतो आपण, चिवरदान देण्याची, भोजनदान देण्याची, ह्या गोष्टी म्हणजे सुरू झाल्या, औषध पाणी देण्याच्या. तर ही परंपरा आतापर्यंत आपल्या उपासक उपासिकांनी टिकून ठेवली. अनाथ पिंडक सुद्धा असाच महादानी होता. सोन्याच्या मोहरा अंथरून त्याने तेवढी मोठी भूमी त्यांनी तिथं व्यापली. सोन्याच्या मोहरा तिथं त्यांनी दान दिल्या. त्या जमिनीवर आतरून जमीन विकत घेतली. तिथून हजारो आपले अरहंत भिक्षू निर्माण झाले, भिक्षुनी तयार झाल्या. अनाथ पिंडकाचा काही स्वार्थ नव्हता आहे ना. निस्वार्थपणाने त्या काळामध्ये आपल्या उपासक उपासिकांनी काम केलं. आणि म्हणून हा पवित्र धम्म आज आपल्याला इथपर्यंत ऐकायला मिळतो. त्यांनी भूमी तयार करून दिल्या. सम्राट अशोकाने 84,000 चैत्यस्तूपाची निर्मिती केली. वेगवेगळ्या ठिकाणावर विहार निर्माण झाले, काही नष्ट झाले, काही केले नष्ट. पण आज सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांच्या बलामुळे त्यांनी धम्म स्वीकारला, आपल्यालाही दिला, इथपर्यंत आला. आणि आपल्या आपल्या परीनं शेवाळे ऐका सारख्या महिला सुद्धा म्हणजे कामाला लागल्या आहेत. कारण या भागामध्ये, एका ग्रामीण भागामध्ये, मी तसं सुजायतपूरचा इतिहास पाहत होतो, पण ते काही गुगलवर वगैरे काही दिसला नाही मला. सुजात हे जे नाव येत आहे ते बौद्ध धम्माशी सुसंगत असलेलं नाव आहे ना. कारण सुजात नावाचे बुद्ध सुद्धा होऊन गेले. ते 28 बुद्धांपैकी सुजात नावाचे एक बुद्ध होऊन गेले. बोधिसत्व सिद्धार्थ गौतम जेव्हा खडतर तपश्चर्येला बसले होते, ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी पोटाला हात लावला तर पाठीचा कन्ना लागत होता, पाठीला हात लावला तर पोट लागायचं. अंगावर मातीचे थरच्या थर साचले होते वारुळासारखे, आपोआप गळून पडायचे ते. कदाचित सुजाता नावाच्या उपासिकेनं त्यांना खीर दिली नसती तर ते बुद्ध झाले नसते. तर सुजायत है ना, सुजात किंवा सुजायत हे जवळपास म्हणजे जुळतं मिळतं नाव हे बौद्ध साहित्यातलं वाटतंय. नांदेड जिल्ह्याला बौद्ध साहित्याचा इतिहास आहे, बौद्ध धम्माचा इतिहास आहे. कंधारला भगवान बुद्धाची मूर्ती सापडलेली आहे. तिथं विहारामध्ये ती प्रस्थापित केलेली आहे, प्रतिष्ठापित केलेली आहे. कधी कंधारला गेला तर ते कळेल. डॉक्टर व्ही.के. भालेराव साहेबांनी एक इतिहास लिहिला बावरी ब्राह्मणांच्या बाबतीमध्ये. कालवश डॉक्टर व्ही.के. भालेराव साहेब त्याने एक इतिहास लिहिला, त्याच्यामध्ये मुखेडचा सुद्धा उल्लेख आहे. नांदेडच्या बऱ्याचशा भागातला इतिहास त्याने त्या बावरी ब्राह्मण या पुस्तकामध्ये लिहिलेला आहे. दाभरचा बावरी नगरचा इतिहास लिहिताना एवढंच काय, इथं आता 12 वाघमारे सर गेले वाटते, पवरेताई वगैरे होत्या. भोकर तालुक्यामध्ये एक मांगवाडी काहीतरी एक नावाचं गाव होतं, त्यांनी मला सांगितलं. त्या भागामध्ये विहिरीचं खोदकाम करताना तिथं भगवान बुद्धाची मूर्ती सापडली. त्या मांगवाडीमध्ये बौद्धांचं एकही घर नाही, सगळं मातंग बांधव राहतात तिथं. त्यांनी ती बुद्धाची मूर्ती व्यवस्थित असा एक वटा बनवला आणि त्याच्यावरती बसवली मूर्ती. कधी भोकर तालुक्यात जर आपण गेलात, आणि त्या मांगवाडीचं नाव बदलून त्यांनी सिद्धार्थनगर ठेवून टाकलं. म्हणजे बुद्धाचा इतिहास इथं इसवी सन 11व्या-12व्या शतकामध्ये बुडवण्याचा प्रयत्न झाला. भगवान बुद्धाच्या मूर्त्या त्या पाण्यात टाकण्यात आल्या, तोडफोड करण्यात आल्या, रंगीबेरंगी करण्यात आल्या, तेल टाकण्यात आलं, विद्रूप करण्यात आल्या, विहारामध्ये घुसखोरी झाली. बऱ्याचशा गोष्टी त्याला इतिहास आहे. आपण इतिहास जर बघत गेलो तर मी साकेतचा उल्लेख जसा केलाय, जी आजची अयोध्या नगरी उत्खनन करताना बुद्धाच्याच मूर्त्या तिथे सापडू लागल्या होत्या. उत्खनन बंद झालं. अनेक ठिकाणावर भगवान बुद्धाच्या मूर्त्या स्तूप सापडत आहेत, लेण्या सापडत आहेत. महाराष्ट्रामध्ये 2000 लेण्या आहेत.
त्याच्यातल्या काही मोजक्याच लेण्या पुढे आलेल्या आहेत. जुन्नर तालुक्यात कधी जर गेलात तुम्ही, पुण्या जिल्ह्यामध्ये जुन्नर तालुका आहे ना. शिवनेरी किल्ला माहित आहे तुम्हाला, जिथं शिवाजी महाराजांचा जन्म झाला, माहित आहे शिवनेरी किल्ला? शिवनेरी किल्ल्यावर लेण्या आहेत, ते किती लोकांना माहित आहे? बुद्धाच्या लेण्या आहेत शिवनेरी किल्ल्यावर, किती लोकांना माहित? शिवनेरी किल्ल्यावर जिथं शिवाजी महाराजांचा जन्म झाला तिथं सुद्धा बुद्ध लेण्या तुम्हाला पाहायला मिळतील. जुन्नर तालुक्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणावर कारली भाज्याच्या लेण्या बघा तुम्ही. पुणे नाव का पडलं असेल? कारण तिथं एकेकाळी सगळे पुण्यवान माणसं राहत. अनेक लेण्या तिथं तुम्हाला पाहायला मिळतील त्या भागामध्ये. उपासक उपासिकांनो, प्रत्येक जिल्ह्याला काही ना काहीतरी इतिहास राहिलेला आहे. एकेकाळी भारत सुद्धा हे जम्बूद्वीप या ठिकाणावर लाखोच्या संख्येनं जिकडं दृष्टी जाईल तिकडं असे काशाय वस्त्रधारी तुम्हाला पाहायला मिळत होते. हजारोच्या लाखोच्या संख्येनं भिक्षू संघ या भारतामध्ये या पवित्र धम्माचा सद्धम्माचा प्रचार प्रसार करताना पाहायला मिळत होता. मैत्री भावनेचा शील सदाचाराची शिकवण देणारा भिक्षू भिक्षुणी संघ होता. श्रद्धावान उपासक उपासिका होते. परंतु भारतात बरीचशी हानी झाली, शील सदाचाराचा मार्गच बंद पडला होता. पण बाबासाहेब आंबेडकरांमुळे परत हा धम्म पवित्र आपल्याला मिळाला. त्याचा आपल्याला लाभ करून घेता आला पाहिजे. या भागामध्ये शेवाळकर आईने जे काही सुरू केलेलं आहे मागील 3 वर्षापासून, अहिल्या आई आहेत, संयोजिका त्याही, म्हणजे या भागामध्ये अतिशय स्तुत्य असलेला उपक्रम आहे. कारण ग्रामीण भागामध्ये काम करणं फार कठीण जाते. त्यांच्या प्रयत्नांना म्हणजे त्यांचे प्रयत्न अनेक आहेत, खूप कसोटी आहेत, आर्थिक बळही भेटत नाही कधी कधी. परंतु काही ना काहीतरी फुल नाही फुलाची पाकळी घेऊन समाजातून थोडं थोडं दान करून तेवढ्यातच समाधानी राहून आपल्या महिला भगिनींचा सन्मान कसा करता येईल ही त्यांची सातत्यानं धडपड राहत असते. आणि बंद न पडू देणार.